पवनराजे निंबाळकर यांची 20 वर्षांपूर्वी हत्या झाली होती। त्या हत्याकांडाच्या प्रकरणाची आज सुनावणी आहे। पवनराजेंच्या हत्येचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे। मागच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता। आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे। प्रकरणातील सर्व आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। आजच्या सुनावणीला ओमराजे निंबाळकर हजर राहण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटल्यानंतर आज पहिल्यांदा ओमराजे हे माध्यमांसमोर येण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। नंदकिशोर, दोन मुद्दे आहेत। एकतर या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे, निकाल लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याकडे राज्याचं लक्ष असेलच। सोबतच ओमप्रकाश राजे निंबाळकर पहिल्यांदा माध्यमांसमोर येऊ शकतात, त्याही विषयीची माहिती। नक्कीच खरं तर 3 ज्या तारखा आहेत त्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मे मधली एक तारीख होती, त्याच्यानंतर 16 जून रोजी जो आहे तो निकाल येईल अशी अपेक्षा होती। मात्र 16 जून रोजी सुद्धा कंबाईनचं कारण देऊन कोर्टाने निकाल जो आहे तो राखून ठेवलेला होता आणि आज पुन्हा एकदा सुनावणी आणि निकाल जे आहे ते येण्याची शक्यता आहे। मागच्या सुनावणीला जर पाहायला गेलं तर विक्रांत ओमराजे निंबाळकर जे आहेत त्यांच्या परिवारासह कोर्टामध्ये उपस्थित होते। आज सुद्धा ते उपस्थित राहणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर या संपूर्ण राजकीय घडामोडीनंतर खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेची साथ जी आहे ती ओमराजे निंबाळकर यांनी सोडलेली आहे आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा जे आहे ते माध्यमांसमोर येऊ शकतात। मात्र आजच्या सुनावणी दरम्यान ओमराजे निंबाळकर कोर्टात हजर राहतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणादरम्यान वेगवेगळी तर्कवितर्क जे आहेत ते लावण्यात येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। ही संपूर्ण जी सुनावणी जी आहे ती 11 वाजता सीबीआयच्या जे कोर्टात आहे त्या खरं तर सुरू होईल आणि त्यानंतर कोर्टाकडून जो आहे तो निकाल सुद्धा येण्याची जी आहे ती शक्यता आहे। 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांचा चालक समर काजी आणि पवनराजे निंबाळकर यांची खरं तर गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सीबीआयच्या आरोपानुसार ही राजकीय वैमानातून जे हत्या आहे ती घडून आणण्यात आल्याचं सुद्धा म्हणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सीबीआय खरं तर चौकशी करत होतं। 20 वर्षानंतर हा अंतिम निकाल जो आहे तो टप्प्यावरती आलेला आहे। तो निकाल जो आहे तो आज लागू शकतो। खरं तर या संपूर्ण राजकीय घडामोडीनंतर ह्या तू म्हटल्याप्रमाणे या दोन महत्त्वाच्या आहेत। एक तर निकाल येणं अपेक्षित आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर ओमराजे निंबाळकर माध्यमांसमोर येणं महत्त्वाचं असणार आहे। जर ओमराजे निंबाळकर माध्यमांसमोर आले तर ती नेमकी कोणती प्रतिक्रिया देत आहेत किंवा या हत्येच्या निकालासंदर्भात तर ते बोलतीलच। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर शिवसेनेतून का बाहेर पडलं, त्यांची नाराजी, या संपूर्ण सुद्धा गोष्टी ते बोलू शकतात। विक्रांत, धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आज न्यायालयामध्ये काय घडतंय आणि हे जे काही घडेल ते घडत असताना ओमप्रकाश राजे निंबाळकर उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल।